अजूनही आहे, पण तेव्हा म्हणजे माझा जॉब आणि त्यातनं मला मिळणारा पैसा या पलीकडे मला काहीच दिसायचं नाही. लोकांना सुद्धा मी त्यांचा जॉब काय आहे, ते किती अॅन्युअली कमवतात यावरनं जज करायचे. दिवस रात्र काम करायचे. पण त्यामुळे झालं काय, माझी तब्येत बिघडायला लागली, मेंटल हेल्थ बिघडली. मग मी भारतात परत आले वगैरे वगैरे. आणि आता जेव्हा मी माझ्या पेसने काम करते ना समा, ट्रस्ट मी खूप शांत आहे, सुखात आहे. तेव्हापेक्षा जास्त कदाचित पैसे कमवत नसेल मी, पण आज मी शांतता कमवते. भाऊ, पण ती फेज तू एक्सपिरियन्स केलीयस. मी ती फेज पण एक्सपिरियन्स नाही केली आणि मला नकोय शांतता. मला ती एक्साइटमेंट हवी आहे. ओके बर, पण त्यासाठी तू आधी तयारी तरी कर. कसली तयारी? तुझं शिक्षण आहे, तुझी मानसिक तयारी. आणि वय वाढलं ना की आपोआप शहाणपण येतं बघ. नको काही करूस, थांब थोडं. तुझं शिक्षण आधी पुरं होऊ दे. म्हणजे अजून 2 वर्ष थांबायचं, राईट? हो, पण या 2 वर्षात तू काय काय करू शकतेस? तुझी तयारी कर, ऑब्झर्व कर, वाच. आता तुला बिझनेस करायचा आहे की नाही, मग त्यासाठी सेव्हिंग कर. ते सुद्धा एक कामच आहे की. अँड आय प्रॉमिस यू, माझ्या बिझनेसचा जो काही पहिला प्रॉफिट असेल ना, मी तुझ्यासाठी बाजूला काढेन. मग त्यातनं तुला हवं ते माग, तुझ्या मनासारखे तू खर्च कर. तुला हवं ते काम सुरू कर. ओके? वेणू, तू तुझ्या सुनेच्या पाठीशी उभी राहिलीस आणि केवढं मोठं यश मिळून आली बघती. भैरवी, आता बिझनेस मोठा करणं हेच तुझं कर्तव्य आहे. हो बाबा, प्लॅन तर तोच आहे. आणि आता सगळेजण आहेत की सोबत. समा पण आहे. मस्त आहे ना. सुनबाई इतकी सुंदर दिसेल ना या साडीत. गोरी गोरी असं. काय आलं? अरे 300 रुपये. मग अरे तू म्हणाला होतास ना महागडी साडी आणशील म्हणून. बाप्पा, महाग नाही. 300 रुपये माझ्याकडे कुठून असणार याच्यापेक्षा जास्त. मामा, अरे तुझ्या मित्राचं दुकान होतं ना, महागडी साडी आणायची ना. नाही होत, पण ते गावी आहे ना दुकान. आणि तुझे सांगतो बाबा ना, त्याचे पण ना एवढे वांदे झालेत. ते दिवाळीच्या खरेदीची गडबड बाबा केवढी तरी. जाऊ दे, तू सुनबाईले देऊन टाकी. तू वेळ आहेस का? एवढी स्वस्त साडी मी नाही देणार. मग आता काय करायचं? तू 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 एक काम कर, याच्यावर ना 1-0 वाढव. जा 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 जा. माझ्यापेक्षा हुशार व्हायला जा, जा, जा. पटकन लिही ना. झालं का? चल ना लवकर. चल बघ ध्यान झालं. बरोबर कर ना बंद व्यवस्थित. करतो ना. ते काय तो दुकानवाला मग बरोबर नाही रे. अनिश, केले ते लोक? हो, केव्हाच. भैरवी, मला काहीतरी द्यायचंय तुला. आता काय? अनिश, तू किती मगाशी कौतुक केलंयस माझं, तेवढं खूप होतं माझ्यासाठी. अगं पण तू आहेस ना कौतुक करण्यासारखी. आणि खरं सांगू, मला खूप अभिमान वाटतो तुझा. सो हे घे. अनिश, उघडून बघू? ऑफकोर्स, उघडून बघ. वाव अनिश, अरे 30,000. एवढी महाग साडी कशाला अनिश? मामाच्या मित्राच्या दुकानातून आणली ना. आपल्याला तेवढे नाही पडले. त्याची ओरिजिनल किंमत आहे. बरोबर आहे. माझा मित्र आहे ना, त्याच्या दुकानात आले. त्याने मला डिस्काउंट दिलं. आणि त्याने बाबा सांगितलं, बाबा मी माझ्या सुनबाईला साडी पाहिजे, तिला प्राइस बीज मिळालं. त्याने अजून डिस्काउंट दिलं. मग हो, पण तरी एवढी महाग कशाला अनिश? असं काय करते? तुझं कौतुक म्हणून.
पुरे आता कौतुक. अच्छा, पुरेपुरे म्हणून काय कौतुक कमी होणार आहे का? बर चहा घेणार आहात का? हा हा काय काय चहा वगैरे नाही काय माझा मित्र आला ना सचिन कल्याणवरून तर तो वाट बघतो खाली. मी आलोच नंतर घेऊ चहा. चला चहा नंतर घेऊ चहा. आणि नीट ठेवून देशील? हो. मी आलेच. भैरवी, हम्म, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना, काय झालं? ऍक्च्युली मला तुझी मदत हवी आहे. कसली मदत? मला थोडे पैसे हवे आहेत. सांग ना किती? 10 लाख. 10 लाख? का काय झालं अनिश? अनिश तू काही केलंयस का परत? नाही, मी खरंच काही नाही केलं. म्हणजे तुला जर वाटत असेल मी पुन्हा काही चुकीचं वागलोय तर नाही, मी खरंच नाही केलंय का. भैरवी, मी ज्या कंपनीत काम करत होतो ना तिथे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. काय करू, एक्सपिरियन्स नव्हता. त्यामुळे माझ्या बॉसचं खूप मोठं नुकसान झालं आणि मला ते पैसे भरावे लागतील. हो पण एवढं नुकसान? 10 लाखाचं? काय करू, बिल्डर आहे ना, मोठी माणसं, त्यांचं नुकसान सुद्धा मोठं. अरे पण भैरवी, बरेच दिवस झाले तू थांबलाय ग, पण आता अजिबात ऐकत नाहीये माझं. सतत फोन करतोय, सतत त्रास देतोय. भैरवी, मला प्लीज हेल्प कर ना भैरवी. मी शपथ घेतो ग, मी यापुढे कधी तुला पैसे नाही मागणार. मी 1 रुपया सुद्धा मागणार नाही. प्लीज मला मदत कर. मी अडकलोय का, मला प्लीज याच्यातून बाहेर काढ. ऐक माझं. मी मी कोणाला विचारणार ग? माझ्याकडे कोण आहे तुझ्याशिवाय? ते म्हणतात ना, एखाद्याच्या हाताचा स्पर्श लागला की मातीचंही सोनं होतं, पण माझा हात लागला की सोन्याचंही माती होते ग. असं नाही अनिश. सतत पैशांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतंय का? मला नाही आवडत. मला काही कळत नाही. माझं डोकं काम करत नाही. मला जीव द्यायचा आहे. बस झालं. मी स्वतःला संपवतो. मी स्वतःला संपवतो. अनिश काय करतोय? सोड ते. वेळ आहेस का तू अनिश? अनिश प्लीज रडू नकोस. मी तुला असं खचलेलं नाही बघू शकत अनिश. प्लीज आपण काहीतरी करू. काही करू शकत नाही का आता आपण? भैरवी, मी जर त्याचे पैसे त्याला परत दिले नाही ना तर मला जेलमध्ये जावं लागेल. भैरवी, माझ्या आयुष्यात शेवटची मदत करणं. मला त्याला पैसे द्यायचे आहेत. मला 10 लाख रुपये द्यायचे. मला 10 लाख रुपयांची गरज आहे. मला दे ना प्लीज. ऐक माझं अनिश. प्लीज भैरवी. ऐक माझं अनिश. मी भेटते त्या तुझ्या बॉसला भेटते. मी आहे ना. मी बोलेन त्याच्याशी. अनिश तू खूप गोळा आहेस रे. तुला या कंपनी लॉस बद्दल नाही माहित काही. मला कळू तरी दे. कशासाठी 10 लाख रुपये हवे? काय नुकसान झालंय नक्की? हे बघ, मी माझ्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये अशा अनेक केसेस हँडल केलेल्या आहेत. ओके, मी एकदा भेटते. तू नको टेन्शन घेऊस. आणि काहीतरी सोल्युशन नक्की निघेल. हवं तर आपण वकिलाला घेऊन जाऊ. ओके, डोंट वरी. तो नाही ऐकणार ग. तो माणूस गुंड आहे.
तो फक्त नावाला बिल्डर आहे अगं. तो असेच पैसे उकळतो सगळ्यांकडून. तो नाही, मला तो तो त्रास देईल. मग आपण त्याचा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही. मग आपण वकिलाला घेऊन जायचं. मला भेटू तरी दे, मला कळू दे. एवढं कशाचं बिल फाडतोय तो तुझ्या नावावर? हे बघ, मी आहे ना, आपण काहीतरी सोल्युशन काढू. डोंट वरी. आपली कष्टाची कमाई आहे अनिश. आपण अशी सहजासहजी नाही द्यायची कोणाला ती. तू प्लीज निराश नको होऊस. ओके, आता रडू नकोस. शांत हो, शांत हो. चल फ्रेश हो, मी लगेच चहा आणते तुझ्यासाठी. खूप घुसमटल्यासारखं होतंय. मी जरा बाहेर चक्कर मारून येतो. ही सगळी नाटक आहेत हे कळतंय ना तुला? नाटक? नाटक नाही तर काय. गोड गोड बोलून बायकोकडनं पैसे उकळण्याचे अनेक उपाय करणारा नवरा पाहिलाय मी. पाहिलाय नाही, जगले त्याच्याबरोबर. बळी नको पडूस पर का या सगळ्याला. तुझा नवरा आता नको त्या मार्गाला लागलाय हे मनातून माहितीये तुलाही. नाही म्हणजे नाही, तसं अजिबात नाही आहे निलिमा आत्या.